दोन शब्द फक्त बोलतो तुम्हाला, जे की एका जिम्मेदार व्यक्तीनं काल किंवा आज वक्तव्य केलेलं आहे की कुठल्या तरी एका जातीला पकडून त्याला टार्गेट केलं जात आहे, त्यामुळे मी आत्ता बोलतोय. नाही तर मला म्हणजे तब्येत बरोबर नसल्यामुळे मला बोलता येत नव्हतं, पण मला बोलणं पण तेवढंच गरजेचं आहे. माझे जे मोठे भाऊ होते ते एका दलित बांधवासाठी शहीद झाले, त्यांना वाचवण्यासाठी त्यांना त्यांचा जीव गमावलाय. आज तुमच्या अकोल्यामध्ये जे संतोष तांदळे म्हणून सर्व्हिसला आहेत, त्यांचं गाव कुठं आहे मला सांगता नाही येणार, पण त्यांनी ज्यावेळेस माझ्या भावाची हत्या झाली त्यावेळेस मला मेसेज केलेले आहेत की मी तुमच्या भावाची तर जागा घेऊ शकत नाही, पण मी अर्धा संतोष अण्णा म्हणून आयुष्यभर तुमच्या सोबत राहील. ते वंजारी समाजाचे आहेत, ते इथंच कुठेतरी आहेत, ते आम्हाला कालपासून फोन करतायत, आमच्या गावाच्या शेजारचे आहेत. तर मी मुद्दामून तुम्हाला हे बोलावलो की जर कधी असा मेसेज तुमच्याकडे आला अकोल्याला की याला कुठेतरी जातीत बांधलं जात आहे, तर त्याला तुम्ही हाणून पाडा. का तर आपण सगळ्या जाती धर्मातील लोक या लढ्यासाठी उभारलेलो आहेत. आपण सर्व दलित बांधव असू, मुस्लिम बांधव असू, 18 पगड जातीचे लोक असू, आपण समाजात राहतोय. आणि हा लढा जो उभारलेला आहे तो कुठल्याही जातीचा नाही, हे न्यायासाठीचा लढा आहे. आयुष्यभर तुम्ही आमच्यासोबत राहणार आहेत हा शब्द पण द्या. आणि या लढ्यात जोपर्यंत या सगळ्या नराधमांना फाशी होत नाही तोपर्यंत आमच्या खांद्याला खांदा लावा, आमच्या पाठीवर हात द्या. माझे लेकरं जे आज उघड्यावर पडले त्यांना कधीही तुम्ही उघड्यावर पडू देऊ नका. आम्हाला तुमच्या आधारापेक्षा दुसरं काहीच पाहिजे नाही, आम्हाला तुमचा आधार काढून द्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.